महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणुकांमध्ये काही नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये 50% अधिक आरक्षण आहे। याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले। या याचिकेवर आता पुढच्या मंगळवारी सुनावणी होणार आहे, त्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची मंगळवारपर्यंत घोषणा होणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केल्यानं आरक्षणाची 50%ची मर्यादा जी आहे ती ओलांडताना बघायला मिळते। 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, 2 महानगरपालिका आणि 57 नगरपालिका पंचायती अशा 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही मर्यादा जी आहे ती ओलांडण्यात पाहायला मिळते। नवीन निवडणुका जाहीर व्हायच्या राहिलेल्या आहेत, त्याच्या बाबतीमध्ये मात्र जाहीर निवडणुकीचं नोटिफिकेशन मंगळवारपर्यंत होणार नाही। जिल्हा परिषदेचा उल्लेख झाला नाही, मात्र महानगरपालिकेचं नोटिफिकेशन आलेलं नाही असं सांगितलं। याचा सरळ अर्थ असा होतो की याच्या पुढे जिल्हा परिषदचं अजून नोटिफिकेशन जाहीर झालं नसल्यामुळे मंगळवारपर्यंत ते जाहीर होणार नाही। त्याचा उल्लेख झाला की निवडणुकांची प्रोसेस सुरू झालेली आहे, मात्र सॉलिसिटर जनरल साहेब यांनी असं सांगितलं जरी इलेक्शन प्रोग्राम सुरू असला तरी पण निवडणुकांची घोषणा निकाल जाहीर होणार नाही आहेत। ॲक्च्युअली पोल आणि इलेक्शन हे पुढच्या मंगळवारपर्यंत होत नाही, तोपर्यंत वेळ देण्यात यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।